सेवा संघ आणि महाराष्ट्र सेवा संघाच्या कला विद्यासंघातर्फे प्रेक्षकांचं, रसिक प्रेक्षकांचं आणि आपल्या लेखिका पाहुण्यांचं आणि संवादक स्वागत. तसं बघायला गेलं तर कला विद्यासंघाचा हा आफ्टर पॅन्डेमिक निर्बंध हळूहळू शिथिल होत चाललेले तेव्हा नंतरचा हा पहिला कार्यक्रम आहे आणि अशी अपेक्षा होती. आणि जो रिस्पॉन्स हा कार्यक्रम जेव्हा आपण अनाऊन्स केला तेव्हा असा रिस्पॉन्स होता की खूप लोक उत्सुक होती वगैरे, मग ऑनलाईन करणार का तुम्ही वगैरे. पण आम्ही असं मुद्दामून ठरवलं होतं की यावेळेस आपण ऑनलाईन करायचा नाही आहे, हायब्रिड कार्यक्रम करायचा नाही आहे. कारण एक टेस्ट पण आहे की जर का आपण फिजिकल कार्यक्रम केला तर किती लोक येतील. कारण खूप लोकांनी मला असं सांगितलं होतं चर्चांमध्ये झालं की नाटक केव्हा सुरू होतंय किंवा कार्यक्रम केव्हा सुरू होत आहेत वगैरे वगैरे. पण मी म्हटलं ते सुरू होतील, नाटक किंवा कार्यक्रम होतील. तर तुम्ही येणार आहात का, तुम्ही नाटक बघायला उत्सुक आहात का. तर सगळ्यांचं असं हे होतं की येस आम्ही आहोत, उत्सुक आहोत आणि बघायचं आहे. तर आजचा मला वाटतं हा दुसरा दिवस असेल पाऊस थांबल्याचा. काल संध्याकाळपासून पाऊस नाही आहे. आज पावसाचं काहीही निमित्त नाही आहे आणि एक उत्तम कार्यक्रम आज आपल्याला इथे मुलाखतीचा बघायला मिळणार आहे. आणि त्या मानाने आपल्या इकडे गर्दी कमी आहे, पण होप सो की हळूहळू लोक येतील. एक अर्थात आपण एक हे केलं आहे की कार्यक्रमाचं व्हिडिओ रेकॉर्डिंग आपण करतो, जे नंतर आपल्या फेसबुक पेजवरती वगैरे आपण टाकणार आहोत. त्यामुळे जे मिस होतील, ज्यांना हे कार्यक्रम खूप तुम्ही जाऊन सांगाल जेव्हा, तर त्यांना बघायचं असेल तर ते बघू शकतात. तर मी या कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपले सेवा संघाचे जे अध्यक्ष आहेत चंद्रशेखर कुलकर्णी यांना मी विनंती करतो की त्यांनी थोडंसं प्रास्ताविक करावं. नमस्कार. महाराष्ट्र सेवा संघाच्या कला विद्यासंघातर्फे आयोजित आजच्या या कार्यक्रमामध्ये मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. कला विभागाचे अध्यक्ष महेंद्र तेरेदेसाई यांनी आता जी सुरुवात केली त्याच्यामध्ये सांगितलंच आहे. त्याप्रमाणे खरोखरच गेल्या मार्च 20ला करोनाचा हे सुरू झाल्यानंतर हा कला विभागाचा पहिला कार्यक्रम, हा जो ऑफलाईन ज्याला हल्लीच्या भाषेत म्हणता येईल तसा होतोय. आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे तेच आमची इच्छा आहे महाराष्ट्र सेवा संघाची, की सेवा संघाच्या अनेक उपक्रमाला जशी पूर्वी गर्दी असायची, जसे प्रेक्षक यायचे, तसे आता हळूहळू पूर्वत यावेत यासाठी हा प्रयत्न म्हणून हे आता आम्ही कार्यक्रम ऑफलाईन करायला सुरुवात केलेली आहे. आणि त्यातला हा पहिलाच कार्यक्रम कला विभागाचा आहे. या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य असं म्हणता येईल की जसा एक पहिलं वैशिष्ट्य ज्याचं म्हणता येईल की करोनाच्या नंतरचा हा पहिला कार्यक्रम आहे. त्यानंतर म्हणजे थोडक्यात करोनानंतरची पुन्हा झेप किंवा पुन्हा सुरुवात आपण ज्याचं म्हणता येईल, तसंच कला विभाग हा जो आमचा आहे त्याची यावर्षीची जी नवीन समिती स्थापन झाली आणि जे नवीन सगळी मंडळी आली, तरुण मंडळी, त्यांचा पण हा पहिलाच कार्यक्रम आहे. त्यामुळे त्यांचं या कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल मी पहिल्यांदा स्वागत, अभिनंदन करतो. महेंद्र, त्याच्यानंतर कार्यवाह वैदेही फडणवीस, ते मोहित, इतर सगळी मंडळी जी आहेत त्यांनी हा जो कार्यक्रम व्यवस्थित आहे, म्हणजे कार्यक्रमाच्या पत्रिकेपासून आपल्याला दिसेल की अतिशय सुरेख याचं आयोजन त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. आणि महेंद्र, मला खात्री आहे की जरी आत्ता उपस्थिती कमी असली तरी ती नक्कीच हळूहळू वाढेल. आणि शेवटी दर्दी लोकांची गर्दी ही आपल्याला महत्त्वाची असते. दुसरी गोष्ट अशी की या कार्यक्रमाचा कलाझंकार विद्याझंकार कला विभाग याच्यातर्फे हा कार्यक्रम आयोजित होतो आहे. तर त्याविषयी थोडक्यात सांगू इच्छितो की मुलुंड विद्याझंकार ही मुलुंडमधली ज्येष्ठ संस्था, म्हणजे महाराष्ट्र सेवा संघाची स्थापना जरी 77ची असली तरी कला विभागाच्या स्थापनेनंतर सेवा संघाच्या सांस्कृतिक जे उपक्रम आणि त्याच्या मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली. पण मुलुंड विद्याझंकार त्यावेळेला पूर्णपणे अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचं, सांगीतिक मैफिलींचं, व्याख्यानांचं आयोजन म्हणून विद्यासंघातर्फे केलं जायचं. आणि ज्येष्ठ संस्था होती.
तर त्यांनी महाराष्ट्र सेवा संघाशी आता त्यांच्याकडे थोडं कार्यकर्त्यांचं पाठबळ कमी असल्यामुळे आम्हाला विलीनीकरण करण्याची आम्हाला विनंती केली आणि महाराष्ट्र सेवा संघाचं आणि मुलं विद्यासंघाचं विलिनीकरण झालं. ते तर खरं 19मध्येच त्या प्रक्रियेला सुरू होती आणि त्याप्रमाणे महाराष्ट्र सेवा संघाच्या कला विभागाला आपण विद्यासंकार कला विभाग हे देऊन सेवा संघाचा कार्यक्रम त्या नावाने करण्याचा आपण निर्णय घेतला आणि त्याप्रमाणे हा कार्यक्रम होतो आहे. तसंच विद्यासंकारची मुलुंड पश्चिमेच्या स्टेशनजवळ इथे जागा पण आहे, त्या ठिकाणी देखील महाराष्ट्र सेवा संघाचे उपक्रम आता सुरू होतील. गाण्याचे क्लासेस किंवा इतर उपक्रमांचे क्लासेस अशा स्वरूपाचे कार्यक्रम आम्ही या ठिकाणी नक्कीच करणार आहोत. तर त्याची माहिती आपल्याला वेळोवेळी मिळेलच, आपण त्यालाही प्रतिसाद द्या. आज जो कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये आई कुठे काय करते या मालिकेच्या लेखिका मुग्धा गोडबोले आणि नमिता वर्तक यांची मुलाखत सारंगी आंबेकर घेणार आहेत. महाराष्ट्र सेवा संघाविषयी पण बोला असं महेंद्रनी सांगितलं, म्हणजे अध्यक्ष म्हणून माझं ते आहे, पण सेवा संघाचे उपक्रम इतके आहेत की ते सांगणं म्हणजे वेळ भरपूर जाईल. पण आज या दोघी लेखिका आहेत, त्यामुळे लेखिका असल्यामुळे लेखनाविषयी म्हणा किंवा साहित्यिक विषयाच्या सेवा संघाचे उपर त्याच्याविषयी थोडक्यात सांगतो की या करोना कालावधीमध्ये जेव्हा लोक येत नव्हती, म्हणजे आपल्याला निर्बंधच होते शासनाचे, त्यामुळे आपण कुठल्याही कार्यक्रमामध्ये सहभागी होत होतो. त्यामुळे काही काळ खंड पडला सेवा संघाच्या उपक्रमांमध्ये, पण नंतर नवीन तंत्रज्ञानाचा ऑनलाईन माध्यमाचा उपयोग करून आम्ही आमचे वेबिनार्स आणि आम्ही कार्यक्रम सुरू केले. त्याच्यामध्ये मैत्रिणी ग्रंथालय जे आमचं आहे त्यांनी मला काय वाटतं या लेखन स्पर्धेचं आयोजन केलं. 2 सत्र झाली. मागच्या वर्षी 19मध्ये एक झालं, यावर्षी 20मध्ये दुसरं झालं. पहिल्या याच्यामुळे तर जवळपास 73 जणांनी म्हणजे 73 स्पर्धकांनी भाग घेतला, 73 लेख आले होते. आणि त्याचं वैशिष्ट्य असं की मुलुंडमधनंच केवळ नाही तर मुलुंड, ठाणे, पुणे, पार अमेरिकेतल्या कॅलिफोर्नियामधनं सुद्धा लेख आले होते आणि त्याच्यामध्ये ते पुरस्कार पण म्हणजे त्यांना बक्षिसं पण मिळाली. यावर्षी देखील 50 स्पर्धक होते आणि त्याच्यामध्ये देखील बक्षिसं एक संजीव साबळे म्हणून तिकडच्या अमेरिकेच्या त्यांना मिळालेलं आहे. त्याचे विषय पण हे होते की जे आजच्या विषयाला अनुषंगाने होतील की मला काय वाटतं त्याचं होतं आणि त्याच्या अंतर्गत त्यांनी 5 ते 6 विषय दिले होते. आजच्या याच्या अनुषंगाने 2 होते की सोशल मीडिया माझी जबाबदारी आणि दृकश्राव्य माध्यमातील स्त्रीची बदलती प्रतिमा, हे 2 विषय होते जे मालिकांच्या जवळपास जातात. तर त्याच्याविषयी देखील ह्या लेखकांनी छान मतं मांडली होती आणि शेवटी हे जे आहे ते आपल्याच हातात आहे हे त्या निबंधांमध्ये सूर होता. तर त्याविषयी मी जास्ती बोलत नाही, त्या सांगतीलच. पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो आणि एवढंच सांगतो की आता म्हणजे आत्ताच बातमी मिळाल्यानं सांगितलं की 22 ऑक्टोबरपासनं नाट्यगृहांना परवानगी मिळणार आहे, म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रमांना पूर्णपणे परवानगी मिळणार आहे आणि आम्ही पूर्ण जोमाने पुन्हा कार्यक्रम हे करणार आहोत. तर सगळ्याला तुम्ही अवश्य या, एवढेच तुम्हाला आवाहन करतो आणि रजा घेतो. धन्यवाद. सेवा संघाच्या विद्यासंकार कला विभागाचे काही जे कार्यक्रम आपण म्हणजे योजलेले आहेत ह्या पुढच्या वर्षांमध्ये, या वर्षामध्ये, त्याच्यामध्ये काही कार्यक्रम आहेत, काही उपक्रम आहेत. आत्ताच एक आपण एकांकिका लेखन स्पर्धा आयोजित केली आहे, ज्याचं त्याच्या एंट्रीज साधारणतः 15 ऑक्टोबरपर्यंत आपण त्या मागवलेल्या आहेत. आणि एक वाईल्ड लाईफ फोटोग्राफीची कार्यशाळा आपण घेणार आहोत नोव्हेंबर महिन्यामध्ये. त्याचबरोबर 19 ऑक्टोबरला एक आमचा विचार आहे, कोजागिरी आहे, तर स्टँडअप कवितांचा कार्यक्रम करायचा आहे. त्याच्यामध्ये उद्देश असा आहे की साधारणतः अशा कार्यक्रमांचा जो एज ग्रुप आहे हा 40 आणि 50च्या नंतरचा आहे. तर आपण अशा प्रेक्षकांना इथे आपण वू करू का जे 18-20 पासून ते 30-35 किंवा पुढे असे प्रेक्षक पण आपण इकडे बोलवलं पाहिजे इथे आणि इथे फुटफॉल वाढवला पाहिजे. त्या उद्देशाने आपण हा स्टँडअप कवितांचा कार्यक्रम, पुण्यातले काही तरुण कवी आहेत, आपला मोहित पण त्याच्या ग्रुपमधला आहे, तर त्यांचा एक थोडासा असं गिटारवरती कार्यक्रम ते आपण हे करणार आहोत आयोजित, तसं आहे. त्याच्यानंतर एक उपक्रमांमध्ये शॉर्ट फिल्म मेकिंग कार्यशाळा आहे, कारण आता शॉर्ट फिल्म्सचे खूप स्पर्धा वगैरे घेतल्या जातात सगळीकडे.
आणि कॅमेरा हा आपल्या हातात मोबाईलमध्ये असल्याकारणाने आणि शूटिंग म्हणजेच फिल्म असं अनेकांना वाटल्या कारणाने ती लोक फक्त शूट करतात आणि शॉर्ट फिल्म करायचा आपण केलेलं आहे असं त्यांना वाटत असतं, एडिट केलं की झालं. तर त्यांना एक प्रॉपर थोडंसं मार्गदर्शन करावं ह्या दृष्टिकोनातून ती शॉर्ट फिल्म कार्यशाळा असावी. ती काय म्हणजे त्याच्यातून बाहेर पडल्यावरती तुम्ही फिल्म मेकर व्हाल असं आम्ही काही त्याच्यात म्हणणार नाही आहोत, पण तुम्हाला एक साधारणतः अंदाज येईल की आपण करू शकतो की नाही करू शकत, इतपतच त्याची ही असणार आहे. अभिनय कार्यशाळा असणार आहे, त्यामध्ये सुद्धा हाच उद्देश आहे की अभिनय आपल्याला करता येतो की नाही येणार, स्टेज फ्राईट म्हणजे काय ह्याविषयी आणि त्याच्यातले ते काही बेसिक्स तंत्र आपण त्यांना शिकवणार आहोत. नृत्य व संगीताचे कार्यशाळा असणार आहेत. म्हणजे ज्या रेग्युलर ज्या शिकवण्या किंवा असं काय असतं ना, तर ते वेगळं, ह्या फक्त कार्यशाळा असतील ज्या 1-2 दिवसाच्या असतील, ज्या एक कॅप्सूल्ड तुम्हाला त्या माध्यमाबद्दल माहिती देतील. आणि अर्थातच आता 22 ऑक्टोबरला जर का कोविड निर्बंध उठले, कारण अशा ह्या बरेच वेळा झालेल्या आहेत, पण परत तिसरी लाट चौथी लाट वगैरे याच्या भीती दाखवतातच, बाजूला एक कंडिशन्ड असतं. तर तसं काही झालं नाही आणि 22 ऑक्टोबरपासून सुरू झालं. तर प्रायोगिक नाटकं हे करणार आहोत. इथे खूप छान आपल्याला हे आहे, परिसर आहे. तर प्रायोगिक नाटकं आपण इथे करणार आहोत. आणि आत्ता खरं तर उद्या अतुल पेठेचं शब्दांची रोजनिशी नावाचा जे नाटक आहे ते होणार होतं इथे, पण ह्याच कारणाने ते झालं नाही. पण तेही आपण करायचा आपण प्रयत्न करणार आहोत. आणि रेग्युलर एक प्रायोगिक नाटकाला इकडे एक बऱ्यापैकी वाव मिळेल असं आपण बघू. आणि एकांकिका स्पर्धाही आम्ही भरवणार आहोत, पण त्याला जरा थोडंसं एक माहोल पूर्ण झाल्यावरती तो करायचा आहे. तर हे असे कार्यक्रम आहेत. आज आपण आई कुठे काय करते ह्या मालिकेच्या लेखिकांशी संवाद साधणार आहोत. नमिता वर्तक ज्या पटकथा लेखिका आहेत त्या मालिकेच्या, आणि मुग्धा गोडबोले रानडे ह्या संवाद लेखिका आहेत. त्यांच्याशी संवाद साधणार आहेत सारंगी आंबेकर. तर आपण त्यांना इथे बोलूया. मुग्धा, नमिता, सारंगी प्लीज वरती या. मालिका हा आपला खूप जिव्हाळ्याचा विषय आहे आणि मस्त लिहिलेली मालिका, आणि ह्यांना काही कळतच नाही इथपासून ते तिथपर्यंत असं सगळ्या ह्या असतात, प्रतिक्रिया असतात मालिका बघितल्यावरती. आता आपल्या मनातल्या अनेक प्रश्नांना आज मालिकेच्या बाबतीतली जे काही प्रश्न आहेत त्याला उत्तरं मिळतील असं मला वाटतं. मी सेवा संघाचे अध्यक्ष चंद्रशेखर वझे यांना मी विनंती करेन की पाहुण्यांचं स्वागत करावं त्यांनी. सॉरी, चंद्रशेखर कुलकर्णी यांना. नमिता. मुग्धा. मी सेवा संघाचे कार्यवाह जे प्रकाश बर्वे यांना विनंती करतो की त्यांनी संवादक सारंगी आंबेकर यांचं स्वागत करावं. ॲज इट इज आपण वाट बघण्यात थोडासा वेळ घालवलेला आहे, त्यामुळे आपण लगेच सुरू करूया मुलाखतीला. ओव्हर टू सारंगी. नमस्कार. खूप दिवसांनी माईक हातात येतोय आणि त्याचा आनंद खरोखर अवर्णनीय आहे. रिकाम्या खुर्च्या भरल्या तर फारच आनंद होणार आहे,
पण जसं महेंद्र म्हणले की ते हळूहळू नक्की होणार आहे, कारण सगळेजण आपण घरी बसून खरंच कंटाळलो आहोत आणि हे ऑफलाईन ऑनलाईन कडबोळं सुद्धा नकोसं झालं आहे आता. तर ते जितकं ऑफलाईन लगेच होईल तितकं ते आपल्या पथ्यावर पडणार आहे. मी तुमच्या सगळ्यांचे पहिले म्हणजे अतिशय मनपूर्वक स्वागत करते. तुम्ही इथे आलात कारण बऱ्याच जणांचे फोन कॉल्स आले होते की ह्याची कुठे जाहिरातही आलेली नाही आहे. त्यामुळे कदाचित फक्त सेवा संघाच्या मेंबर्सना त्या सोर्समधनं कळलं असण्याची शक्यता आहे. मी स्वतः माझ्या फेसबुक पेजवर हे अपलोड केलं होतं. तरीही जसं म्हटलं की गर्दीपेक्षा आज आपण दर्दी सगळे इथे जमलेलो आहोत. मी तुम्हा सगळ्यांचं आणि नमिताताई आणि मुग्धाताई ह्या दोघींचंही अतिशय मनापासून स्वागत करते. तुम्हाला हवं तेव्हा टाळ्या वाजवायला मोकळीक आहे, पण मी ते अगदी टिपिकल म्हणणार नाही की हाच तो क्षण. आणि तर कदाचित मी जे प्रश्न विचारणार आहे ते तुमच्या मनातले असतील किंवा नसतील मला माहिती नाही. मुळात असं आहे की कलेचं विश्व खूप विस्तारलेलं आहे. मी स्वतः शास्त्रीय संगीताची विद्यार्थिनी आहे, त्यामुळे गाण्याकडे बघायचा एक दृष्टिकोन आहे. मी एक हौस म्हणून नाटकं, सिनेमा, सिरियल हे सगळं बघते. माझ्या मनात जे प्रश्न आलेत ते मी आज या दोघींना विचारणार आहे. आई कुठे काय करते ही स्टार प्रवाह वाहिनीची मालिका 23 डिसेंबर 2019 पासून संध्याकाळी 7:30 वाजता आपल्या घराघरात आली. अतिशय कमी वेळात तिने रसिकांवर पकड घेतली. जिव्हाळ्याचा विषय आणि सकस आशय याच्यामुळे ती सर्वांची लाडकी सुद्धा झाली. ही लोकप्रियता आणि दर्जा टिकवण्याचं आव्हान हे खचित सोपं नाही. त्याचे मालिकेचे दिग्दर्शक, कलाकार हे आपण रोज पाहतो, पण त्याच्याच बरोबर असंख्य पडद्यामागची जी माणसं यामागे कार्यरत असतात त्यांच्याच योगदानामुळे हे आव्हान पेलणं शक्य होतं. महाराष्ट्र सेवा संघ कला विद्याझंकार विभाग आयोजित आजच्या संवादाच्या कार्यक्रमात देशमुख कुटुंबाच्या या 2 बोलवत्या धनिडींची गप्पा मारायला जितके तुम्ही उत्सुक आहात तितकीच मी सुद्धा उत्सुक आहे. तर आपण आता सुरू करूया. मी असा फॉर्मल परिचय करून देणार नाहीये. मी थेट नमिता यांच्याकडे वळतीये. नमिता, आई कुठे काय करते पर्यंतचा आधी प्रवास आम्हाला ऐकायला आवडेल, कारण हे सगळं पुढे जे होत आहे त्याच्या मागे बरंच काही होत असतं आणि हा 1 दिवसातला, 1 वर्षातला किंवा काही काळाचा नाहीये. हे सतत असं ते साठत येऊन एका कलाकृतीपर्यंत आपण येतो. तर आम्हाला ऐकायला आवडेल. ओके, नमस्कार आणि सर्वप्रथम धन्यवाद महेंद्र सर, थँक्यू व्हेरी मच. ओके, आई कुठे पर्यंतचा प्रवास तसा खूप मोठा आहे. मुळात मी BA केलं. घरात माझ्या नाटक, चित्रपट ह्याबद्दल ओके, माझ्या घरात नाटक, चित्रपट हे लहानपणापासून मी बघत आले, कारण माझे वडील नाट्य समीक्षक असल्या कारणाने मला त्याचं बाळकडू लहानपणापासून मिळत होतं. मी लहान म्हणजे शाळेत असल्यापासनं मी बालमोहन विद्या मंदिरची विद्यार्थिनी आहे, त्यामुळे बालमोहन विद्या मंदिरमध्ये ह्या कल्चरल ॲक्टिव्हिटीज खूप आम्हाला असायच्या. विद्यादायी होत्या, विद्यापटवर्धन होत्या. अकॅडमिक अभ्यासामध्ये मी फारशी हुशार नव्हते. मला नाटकांमध्ये आणि अभिनयामध्ये मुळात फार इंटरेस्ट होता आणि वडिलांचं एक कटाक्षाने सांगणं होतं की जे काय करशील ते खूप त्याचं प्रशिक्षण घे, त्याच्याबद्दल
ची सगळी माहिती जाणून घे आणि मग त्याच्यात उतर. सो लहानपणापासूनच विद्याताईंच्या वर्कशॉपमध्ये विद्याताईंबरोबर नाटकात कामं करणं, असं करत 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 शाळेपासून तो प्रवास सुरू झाला. बट मी असं कधीही कुठेही ठरवलं नव्हतं की मला ह्या क्षेत्रात यायचंय. त्यावेळेला मला आठवतंय, म्हणजे माझं ग्रॅज्युएशन झालं ते पण मी पॉलिटिक्समध्ये BA केलं आणि त्याच्यानंतर ओके मला एक छान नोकरी करायची आहे, नंतर मला लग्न करायचं आहे असंच डोक्यात होतं. पण त्या काळात मंगेश कदम, मला अजून आठवत आहे, मंगेश काका घरी आले आणि ते मला म्हणाले की तू इतकं काम केलंयस शाळेत असल्यापासून, विद्याताईंबरोबर काम करतेस. मी दुबेजींच्या वर्कशॉपमध्ये दरवर्षी मे महिन्याच्या सुट्टीत त्यांचं वर्कशॉप अटेंड करायचे. सो मंगेश काकांनी मला सांगितलं की नमिता, अल्फा मराठी, त्यावेळेला झी मराठी हे अल्फा मराठी होतं. सो अल्फा मराठीवर काही मालिका सुरू आहेत आणि तू ॲज अ एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर म्हणून का सुरुवात करत नाही. सो EP असं त्याला एक शॉर्ट फॉर्म आहे. सो मी हे मुद्दामून जास्ती एक्सप्लेन करून सांगते कारण सगळ्यांना ते जाणून घेण्याची उत्सुकता असावी. सो मी म्हटलं हे EP काय असतं, आणि त्याच्यासाठी त्यावेळेला आत्ता जसे मासकॉमचे कोर्सेस असतात किंवा एक पर्टिक्युलर स्पेसिफिक त्या टेलिव्हिजनसाठीचे कोर्सेस असतात, म्हणजे माझ्या वेळेला तसे कोर्सेस ॲज सच नव्हते. त्यामुळे मी म्हटलं हे EP काय असतं आणि मला काही वेगळं शिकावं लागेल, त्याचा काही कोर्स आहे. तर तो म्हणाला कोर्सेस आत्ता सुरू झाले आहेत, पण तू एक काम कर, राकेश सारंग त्यावेळेला मालिका सुरू करणार होते. त्यांच्या 3-4 मालिका सुरू होत्या त्यावेळेला. ETV होतं मराठी. सो त्यांची समांतर नावाची एक मालिका सुरू झाली होती आणि झी मराठीवर, अल्फा मराठीवर जगावेगळी नावाची सुहास जोशी त्याच्यात होत्या, ती मालिका होती. आणि मी राकेश सारंगना भेटले आणि मी म्हटलं मला काहीच माहीत नाही, माझी स्क्रॅचपासून सुरुवात आहे, फक्त मला ह्याचं आकर्षण आहे, मला आवड आहे ह्या फील्डमध्ये येण्याची. तर तो म्हणाला हरकत नाही, तू काय काम करू शकशील. म्हटलं मला पडेल ते काम मी करेन, माझी काहीच हरकत नाही, मला शिकायचं आहे सगळं. सो माझा प्रवास राकेश सारंगच्या प्रोडक्शन हाऊसमधून सुरू झाला. त्यांच्या 3 सिरियल सुरू होत्या. सो मी इनिशियली त्यांच्याकडे एक ज्युनियर EP, सिनियर EP, मग आता EP म्हणजे काय, म्हणजे आता आई कुठे काय करते मध्ये सुद्धा मी एक प्रोजेक्ट हेड म्हणून काम करते. सो प्रोजेक्ट हेडचं काम वेगळं, लेखिकेचं काम वेगळं. सो मी ज्यावेळेला राकेश सारंगकडे EP म्हणून काम करत होते त्यावेळेला मला हेच होतं की आर्टिस्टना स्क्रिप्टचे डायलॉग्स ऐकवणे, त्यांच्याकडनं ते पाठ करून घेणे, कॉस्ट्युम्स बघणे, प्रोडक्शन बघणे, कुठचं लोकेशन आहे, काय आहे, आर्ट डिरेक्टर जो असतो त्याच्याबरोबर कोऑर्डिनेट करणे. सो मला वाटते इनिशियली मी त्या राकेश सारंगकडे काही वर्ष काम केलं. त्यातनं मला थोडं सगळंच नॉलेज यायला लागले, शिकायला लागले. मला बऱ्याच गोष्टी मी अब्झॉर्ब करत गेले आणि मग तिथून माझा प्रवास जो सुरू झाला, मग हळूहळू राकेश सारंगकडनं समहाव मी शिफ्ट झाले हिंदीमध्ये. त्यावेळेला CID सुरू होतं. सो मग मी CID मध्ये ज्या वेळेला गेले त्यावेळेला मी ॲज अ प्रोजेक्ट क्रिएटिव्ह हेड म्हणून गेले आणि मग BP सिंग होते. सो BP सिंगने 100 सुद्धा केली होती डिरेक्ट. सो त्याला मराठी लोक आणि मराठी रायटर्स आणि मराठी, ही वॉज व्हेरी, म्हणजे खूप फॉन्ड ऑफ होते ते. सो ते म्हणाले नमिता आप लिखती क्यों नहीं हो, एक कोशिश तो करो. म्हटलं क्राईम स्टोरी मैंने आज तक कधी वाचल्या आहेत, फक्त मी क्राईम स्टोरीज लिहिल्या नाही आहेत, कोशिश तो करके देख लो. सो माझा लिखाणाचा प्रवास ॲक्च्युली BP सरांपासून सुरू झाला CID. मग मी बरंच हिंदी केलं, म्हणजे राजश्री प्रोडक्शनमध्ये. लकीली मला खूप चांगले प्रोडक्शन हाऊसेस मिळत गेले. मी राजश्री प्रोडक्शनमध्ये काम केलं, BP सरांकडे CID मध्ये गेली, 3 वर्ष काम केलं, हेमा मालिनी प्रोडक्शन्समध्ये काम केलं. सो मला एक्सपिरियन्स खूप वेगळा मिळत गेला. मराठी आणि हिंदी ह्याचा डिफरन्शिएट करताना मला जाणवायला लागलं की काय काय फरक असतो. हिंदीची एखादी मालिका तुम्ही ज्या वेळेला करता आणि मराठीची मालिका करता, त्या काळात स्टार प्रवाह 2008 मध्ये लॉन्च होत होतं आणि त्यावेळेला मला स्टार प्रवाहमधनं कॉल आला आणि मी म्हटलं की मी ह्या बाजूने खूप काम केलंय, आता मला चॅनलमध्ये जाऊन प्रयत्न करून बघू दे काय वेगळी पद्धत असते. कारण या प्रोडक्शन हाऊसमधनं मी बरंच काही शिकले, अजूनही शिकायचंय, पण आता चॅनलमध्ये कशा पद्धतीचं काम होतं ते मला बघायचं होतं. आणि मग 2008 मध्ये ज्यावेळेला स्टार प्रवाह लॉन्च झालं त्यावेळेला मी स्टार प्रवाह जॉईन केलं. पण चॅनलचा जॉब
अत्यंत वेगळ्या पद्धतीचा असतो. मला वाटतं बरीच वर्ष मी या बाजूला काम करत होते, त्यामुळे शूटिंगमध्ये प्रत्यक्ष असणं, शूटिंग अटेंड करणं, त्याची धावपळ, सो ते मला जास्ती भावलं होतं, ते मला कुठेतरी जास्ती आवडलं होतं. चॅनलमध्ये लॉन्च च्या प्रोसेसमध्ये मी होते, कालांतराने मग आय क्विट चॅनल. आणि त्याच्यानंतर एक फिल्म फार्म इंडिया नावाची कंपनी आहे, त्यांच्याबरोबर मी गेली 10 वर्ष होते. आणि त्या काळात मी स्टार प्रवाहावर गोठ नावाची एक मालिका होती, ज्याचे 5 एपिसोड झाले. त्याच्या आधी कारेधुरावा नावाची झी मराठीवरची मालिका होती. सो त्या सगळ्या मालिका मी केल्या. स्टार प्रवाहावर बरंच काम केलं, झी मराठीसाठी केलं. कलर्स मराठी त्याच्यानंतर झालं, त्याच्यामध्ये असावा सुंदर स्वप्नांचा बंगला नावाची मालिका होती. सो ह्या सगळ्या मालिकांमध्ये सुद्धा मी ॲज अ क्रिएटिव्ह हेड, क्रिएटिव्ह डिरेक्टर म्हणून काम करत होते. पण मधून ज्यावेळेला आमचे रायटर अचानक सोडून जायचे, त्यावेळेला मधला जो काळ असतो टेलिव्हिजनचा, की तिकडे तुम्हाला तो वेळ नसतो की दुसरा रायटर बोलवा आणि त्याला समजवा आधी काय झालंय ते, आणि त्याच्याकडनं पुढे लिहून घ्या. सो त्या काळामध्ये मी लिहायला लागले, थांब मी बघते, जोपर्यंत रायटर येत नाहीये ना तोपर्यंत चल मी बघते. असं करून तो माझा लिखाणाचा प्रवास सुरू झाला. आणि आत्ता 2 वर्षापूर्वी डिरेक्टर्स कट नावाचं एक प्रोडक्शन हाऊस आहे, ज्याचे प्रोड्युसर राजन शाही आहेत. त्यांच्या मालिका हिंदी मालिकांमध्ये ते बरंच करतात. म्हणजे त्यांची स्टार प्लसला ये रिश्ता क्या कहलाता है नावाची मालिका गेली 13-14 वर्ष सुरू आहे. आणि त्यांनी मला बोलावलं की आम्हाला स्टार प्रवाहाने एक मराठी मालिका करायला सांगितली आणि आम्हाला मराठीमधलं काहीच माहीत नाही आहे, सो वुड यू बी इंटरेस्टेड. सो मी म्हटलं वाय नॉट. सो मी डिरेक्टर्स कटमध्ये ॲक्च्युली जॉईन झाले ती प्रोजेक्ट हेड म्हणून. पण मला वाटतं आई कुठे काय करते ॲक्सिडेंटली माझ्याकडे आलं आणि मला अत्यंत बरं वाटतंय की माझ्याकडे ते प्रोजेक्ट आलं. आणि आय एम सो ब्लेस्ड की मी ते प्रोजेक्ट लिहिते. मग असं झालं की एक टीम जमत जाते ना, सो त्याप्रमाणे मुग्धा आली, मग रवी आला, मग आर्टिस्ट जमत गेले. सो एक ती छान भट्टी जमत गेली. आणि आम्ही सगळ्यांनी एवढंच ठरवलं होतं की आपल्याला एक खूप छान प्रोजेक्ट करायचा आहे, खूप छान शो करायचा आहे. आणि त्याला इतका प्रचंड प्रतिसाद मिळतोय, वी नेव्हर एक्सपेक्टेड. आणि आम्हाला इतकं भरून येतं की जेव्हा लोक इतकं कौतुकाने बोलतात. सो आतापर्यंत तो प्रवास चालू आहे. आय एम रायटिंग इट. सो हा रंगीबेरंगी प्रवास आपण ऐकला. आणि ते एक हिंदी सिनेमातलं वाक्य आहे, गलत ट्रेन पकडने से भी कभी कभी आप सही जगह पहुंच जाते हो. तर तसं थोडंसं हे वाटेल फिल्मी, पण असतात अशा आयुष्यात. तर ह्या गोष्टी अशा होतात. पुढच्या प्रश्नाकडे नमिता मी वळतेय. पटकथा हे क्षेत्र तसं अनवट आहे. अनवट हा शब्द मी गाण्यातनं घेतलाय, कारण अर्थात माझं असोसिएशन गाण्याशी. आम राग आणि अनवट राग असे 2 प्रकार असतात. यमन बागेश्री, भीमपलास, दुर्गा सगळे गातात, पण कौशिक कानडा, रायसा कानडा गायला तालीम लागते, योग्य गुरु लागतो आणि मार्गदर्शन लागतं. आणि त्याला एक थोडीशी परिपक्वता पण जास्त लागते. अगदी सहज म्हणजे मी बसले आणि मी अगदी उठून म्हणजे शहाणाच गाऊन आले आणि मी काय मैफिल मारली असं होत नाही. तर मग ह्याचं मार्गदर्शन ॲक्च्युली तू कधी सुरू केलं? मी आत्ता बोलताना तुम्ही सांगितलं की एकतर मुळात आधी कमलाकर नाडेकर्णी हे आपले वडील, जे ख्यातनाम समीक्षक आहेत, नाट्य समीक्षक, त्यामुळे लिखाणाचं बालकडू होतं. जसं मुग्धाताईंकडे स्वतः आई मंगला गोडबोले यांना त्यांनी लिहिताना म्हणजे लहानपणापासून, जन्मापासून बघितलंय. आणि त्याच्यासाठी किती कस आणि किती तयारी लागते हे आपल्याला माहिती आहे. मग तसं पटकथा जरी त्या क्षेत्रात क्रिएटिव्ह हेड किंवा एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर ह्या नात्याने तुम्ही वावरत असलात, तरी ॲक्च्युली हातात पेन आलं की ते वेगळं आहे. मग ते काय म्हणजे कसं मार्गदर्शन घेतलं? बाबांनी सांगितलं, घरून मिळालं का? काही गोष्टींना ह्या तिथे जाऊन शिकाव्या लागतात. म्हणजे गाणं शिकता येतं, पण मैफिलीत गाणं मांडायचं कसं हे मैफिल
2-4 आपटल्याशिवाय तसं ते येत नाही. मग तसं झालं का? काय होतं ते? नाही, मुळात बाबांचा आणि मालिकेचा काही संबंध नाही तसं बघायला गेलं तर. म्हणजे माझे बाबा माझ्या घरातच एक समीक्षक आणि क्रिटिक असल्यामुळे माझी मालिका ते बघत असताना मला जी धाकधूक असते की आता काय येणार आहे पुढे प्रश्न. नाही, मार्गदर्शन म्हणायला गेलं तर खरं सांगू का, माझे गुरु असं म्हणाल तर मी ज्या हिंदी प्रोडक्शन हाऊसमध्ये काम करत होते, ऑफकोर्स ॲज अ प्रोजेक्ट हेड मला प्रत्येक मीटिंगला बसावं लागायचं, प्रत्येक स्टोरी मीटिंगला बसावं लागायचं. चॅनलमध्ये असताना चॅनलचा जॉब अत्यंत वेगळा असतो. म्हणजे तुम्ही ॲज अ चॅनल EP तुम्ही रायटर्सना बोलवता आणि तुम्ही तुमचं विजन सांगत असता रायटर्सना की आमच्या डोक्यात असं आहे, आमच्या डोक्यात तसं आहे, आणि त्याप्रमाणे ते रायटर्स आमच्याकडे येत असतात, म्हणजे चॅनलमध्ये राहतात. सो मला असं वाटतं मी ज्या ज्या आत्तापर्यंत प्रोडक्शन हाऊसमध्ये ॲज अ क्रिएटिव्ह हेड म्हणून काम केलं त्या प्रोडक्शन हाऊसच्या लेखकांबरोबर मी सतत बसत होते. सो मी सतत त्यांना ऑब्झर्व करत होते की या डिस्कशनमधनं काय मुद्दा बाहेर येतोय, मग ह्यातनं ही गोष्ट ते ठरवत आहेत, मग या गोष्टीतनं स्क्रीन प्ले बांधायचा म्हणजे काय. सो मी खूप नावं आहेत, म्हणजे असं मी ठराविक नाव नाही घेऊ शकत, पण मी इतक्या माझ्या रायटर्स बरोबर बसले की मुझे बताओ आप कैसे लिख रहे हो ये स्क्रीन प्ले, मुझे बताओ, आय नीड टू नो दिस. सो ना मला वाटतं ती एक प्रोसेस असते जी तुम्ही खूप बारकाईने तुम्हीच शिकावी लागते. तुम्हाला कोणीही येऊन असं हात धरून बसवत नाही की बस ग नमिता तुला इंटरेस्ट आहे ना रायटिंगमध्ये तू बस. तुम्हाला घुसून ते बघावं लागतं. आणि मला वाटतं मग हळूहळू ना विथ एक्सपिरियन्स म्हणा, विथ वाचन म्हणा, अनेकदा तुम्हाला म्हणजे मी सतत TV वर काही ना काहीतरी बघत असते, मग ते मालिका असू दे, इंटरनॅशनल फिल्म्स, जे काही असेल ते, पण त्यातनं आपल्याला आयडिया सुचत जातात. एखाद्या वेळेला आई कुठेचे पण स्क्रीन प्ले लिहिताना पटकन काहीतरी सुचतं, अरे मी त्या दिवशी हे बघितलं होतं, त्यातला हा थॉट चांगला होता, तो आपण इथे वापरू शकतोय का. सो मुळात मला असं वाटतं की वाचन सततचं ठेवणं आणि तुम्ही सतत डोळे उघडे ठेवून, कान उघडे ठेवून सतत ऑब्झर्व करत राहणं, ह्या खूप 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. अर्थात माझ्याबरोबर जेवढे रायटर्स होते, जेवढे सिनियर रायटर होते, त्यांची मला खूप मदत झाली. त्यांनी मला खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं आणि दॅट्स हाऊ आय स्टार्टेड रायटिंग स्टोरी, स्क्रीन प्ले दोन्ही. पण आता तसे कोर्सेस आहेत ना, बरेच कोर्सेस आहेत. मला वाटतं स्टोरी आणि स्क्रीन प्ले रायटिंगसाठी ॲक्च्युअल कोर्सेस आहेत. सो त्यामुळे पण तरीसुद्धा मला असं वाटतं कोर्स केल्यानंतर सुद्धा एक्सपिरियन्सनी जेवढं तुम्हाला फायदा होतो ना, म्हणजे सतत लिहित जाणं, त्यामुळे तुम्ही जास्ती इम्प्रूव्ह होता असं मला वाटतं. आई कुठे काय करतेचं कथानक मूळ बंगाली मालिका सुरमोईवर आधारित आहे. श्रीमोई. श्रीमोई. येस. अशा वेळी पटकथाकार म्हणून लेखिकेची भूमिका कशा प्रकारची असते? श्रीमोई ही मालिका आम्हाला बघायला सांगितली होती आणि आम्हाला सांगितलं होतं की आपल्याला श्रीमोई वरून एक मराठी मालिका करायची आहे. सो मला वाटतं ॲडॅप्टेशन एखाद्या कथेचं आणि एखाद्या कथेचं किंवा एखाद्या मालिकेचं ट्रान्सलेशन, ह्या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. चॅनलने आम्हाला ती मुभा दिली, माझ्या प्रोड्युसरनी आम्हाला ती मुभा दिली, आणि ज्या वेळेला मी काही भाग बघितले श्रीमोईचे, त्यावेळेला मला असं जाणवलं की ती बेंगॉली सिरियल आहे, त्यांच्या सेन्सिबिलिटीज आपल्या मराठीतल्या सेन्सिबिलिटीज खूप वेगळ्या आहेत. मी तसंच्या तसं करूच शकत नाही. मग काय करायचं, मग मी माझ्या प्रोड्युसरला सांगितलं की सर मला जिस्ट कळलं, मला त्यातली गोष्ट काय आहे ती कळली, पण आता ती मला माझ्या पद्धतीने मांडू दे. ते म्हणाले हरकत नाही, मी तुला अजिबात असं म्हणणार नाही की तू तशीच्या तशी कॉपी कर, पण जे काय करशील डू बेटर दॅन दॅट. आणि मला वाटतं त्या प्रोसेसमध्ये मग मुग्धा, रवी ही लोक इन्व्हॉल्व झाली. आम्ही एकत्र बसून ह्या सगळ्याचं ब्रेनस्टॉर्मिंग केलंय. मी एकटी नाही आहे, आय एम नॉट द ओनली वन, दिस इज अ टीम वर्क. आम्ही सगळ्यांनी मिळून ते सगळे कॅरेक्टर्स डेव्हलप केले आणि त्या पद्धतीने आम्ही ते बिल्ड करत गेलो. म्हणजे मला वाटतं प्रत्येक कॅरेक्टर, मग आई कुठे काय करते मधली संजना का होईना, पण तिला सुद्धा तिची एक बाजू आहे. नाहीतर आत्तापर्यंत आपण बघतो की मालिकेतली एखादी निगेटिव्ह किंवा एखादी सेकंड वुमन म्हणजे ती वॅम्प. सो आपल्या आई कुठे काय करते मध्ये प्रत्येक कॅरेक्टरला एक त्यांची बाजू आहे. सो आम्ही खूप पर्टिक्युलरली ह्याबद्दल विचार करून खूप डिस्कशन्स, आम्ही खूप भांडायचो, खूप आर्ग्युमेंट्स व्हायच्या आमच्या,
पण आम्ही अल्टिमेटली एक एक कॅरेक्टरवर बसायचो की अप्पा कसे असतील, कांचन कशी असेल, त्यांच्या घरातलं वातावरण काय असेल, मग ते मिडल क्लास असतील का, मग मिडल क्लास असतील तर बोरिवलीतला बंगला कसा दिसेल. सो बारीक सारीक गोष्टी आम्ही डिस्कस करत 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 एक अख्खा ग्राफ तयार केला, एक कॅरेक्टर ट्री तयार केलं आम्ही. आणि त्याच्यानंतर मग गोष्टीला सुरुवात केली. जेव्हा तुमची कॅरेक्टर्स खूप पक्की असतात ना, जेव्हा तुमची कॅरेक्टर तुम्ही खूप पक्की बनवता ना, त्यावेळेला मग ती गोष्ट पण आपोआप सुचत जाते, ती गोष्ट पण आपोआप बनत जाते. मला वाटतं म्हणून आत्ताही लोकांना कॅरेक्टर्स लक्षात राहतात, लोकांना अप्पा लक्षात राहतात, लोकांना कांचन लक्षात राहते, लोकांना अर्चना पाटकर आणि किशोर महाबोले नाही लक्षात राहत. सो मला वाटतं ते क्रेडिट याचं आहे की कॅरेक्टर्स जेवढी पक्की होतात. सो ती प्रोसेस अशी होती की आमचा एक ग्रुप मीटिंग आम्ही रोज ऑफिसमध्ये बसायचो, इन्क्लुडिंग माय प्रोड्युसर. म्हणजे ते मराठी नसून सुद्धा ते इतके इन्व्हॉल्व्ह व्हायचे आणि त्यांचे इनपुट्स असायचे. म्हणजे ही पात्र योजना आधी व्हायची. येस, आधीच Okay. पात्र योजना करावी लागते, कारण त्या हिशोबाने मग आम्ही ठरवतो की ओके फाईन, मग ह्यांचं ह्यांच्याबरोबर काही नातं असेल, ते कसे वागतील, ते काय कपडे घालतील, त्यांचं काही लकब असेल का बोलण्यातली, इतक्या बारीक सारीक गोष्टीवर आम्ही डिस्कस करत होतो आणि मग ते एक एक कॅरेक्टर बनत गेलं. सो इट इज अ लॉंग प्रोसेस. म्हणजे एखादं चॅनल ज्या वेळेला तुम्हाला सांगतं की तुम्हाला एक मालिका बनवायची आहे, सो मला वाटतं निदान 1 महिना 1.5 महिना त्याच्यावर काम करावं लागतं. त्याची कथा, पटकथा, त्याचे संवाद, त्याचं वाचन. सो त्याशिवाय आणि पूर्ण तुमची तयारी असल्याशिवाय ना डायरेक्ट शूटवर उतरण्यात काही अर्थ नाही, असं आम्हाला सुद्धा वाटतं आणि आम्हाला तेवढा तो वेळ मिळाला. सो म्हणून आत्ता इतक्या 400 एपिसोड, 450 एपिसोड, ऑलमोस्ट 500 आमचे कम्प्लीट होतील आता. 500 एपिसोड पर्यंत आमचं कॅरेक्टर जरा सुद्धा कुठे हल्लेलं नाहीये, कारण इतकं फिक्स्ड आहे प्रत्येकाच्या डोक्यात, इव्हन त्या आर्टिस्टच्या डोक्यात. म्हणजे चुकून मागून माझ्याकडनं सुद्धा काही लिहून गेलं तर ते म्हणतात मी असं का बोलीन, मी असं नाही बोलणार, असं आर्टिस्टना सुद्धा आता ते कळतं. सो मला वाटतं इट्स अ टीम वर्क. खूप मेहनत आहे त्याच्यामध्ये, इट्स अ हार्ड वर्क. पूर्वी दूरदर्शनच्या काळात मालिकेचे मोजके भाग असायचे. मला आठवतंय 13 भाग, अगदी फारच मोठं म्हणजे मग 52 आठवडे, आणि आठवड्याला 1 भाग सरासरी. हे डेली सोप्सचं हे नंतर सुरू झालं, म्हणजे मी माझ्या लहानपणीचं बोलते. त्यामुळे कथानकात एक नेमकेपणा आणि मूळ जर कलाकृती कुठल्या कलाकृतीवर ते बेस्ड आधारित असेल तर त्याच्याशी एक इमान बऱ्यापैकी राखलं जायचं, एक कटिबद्धता असायची. नाही तिथे तसं लिहिलं नाहीये ना, मग आम्ही असं फेरफार करू शकत नाही. आता अनेक वाहिन्यांवर असंख्य मालिकांच्या चढाओढी चाललेल्या आहेत. बरेचसे निर्णय हे TRPवर अवलंबून असतात असं आम्ही ऐकतो. त्यामुळे कथानकात थोडीशी अनिश्चितता येते. मग अशा वेळी तुमच्या लेखनावर त्याचा काय आणि कसा परिणाम होतो? समजा काही तुम्ही एखादं काही पर्टिक्युलर एक ट्रॅक नवीन सुरू झाला, तो नाही तितकासा अपील होते असं जर लक्षात आलं व्ह्युअरशिपवरनं, किंवा प्रतिसाद मिळत असतं, कारण आता तर अगदी तात्काळ मिळतात ते, म्हणजे लोक त्यांच्या कमेंट्स किंवा काही सगळं फेसबुकवर आणि वेगवेगळ्या माध्यमातून व्यक्त होतात की काय ही अशी वागतेय, ही असं कसं बोलतेय वगैरे. अशा वेळी काय असतं, नेमकं काय होतं? तुला अच्छा मला विचारतो. हा हा, अच्छा मला दोघींनी सांगितलं तरी हरकत नाही, तुम्ही सांगा. नाही, एक महत्वाची गोष्ट अशी जी नेहमीच सगळीकडे बोलली जाते ती अशी आहे की जो तुम्ही म्हणताय जो डायरेक्ट रिस्पॉन्स देणारा ऑडियन्स असतो, म्हणजे फेसबुक किंवा इंस्टाग्राम वगैरे वगैरे, हा मुळात टेलिव्हिजन बघणारा ऑडियन्स नसतो. आपल्याकडे मध्यंतरी मी एक खूप चांगलं सेमिनार अटेंड केलं होतं, म्हणजे मी इन्सिडेंटली ते बघितलं. तर असं धरलं जातं, हे मी केवळ एक गंमत, कदाचित तुमच्यापैकी काही लोकांना याच्यात इंटरेस्ट असेल म्हणून, की मुंबईत म्हणजे महाराष्ट्रामध्ये आणि त्यातही मुंबईमध्ये 46% लोक डेली सोप बघतात. म्हणजे 46% लोक रोज दिवसात एक तरी एपिसोड बघतात आणि 20% लोक हे OTT प्लॅटफॉर्मवरती काहीतरी बघतात, म्हणजे वेब सिरीज म्हणतात त्याला. म्हणजे अजूनपर्यंत त्याच्या प्रमाणामध्ये एवढी व्यस्तता आहे. तर ते जे 46% लोक प्रत्येक एपिसोड बघतात त्याच्यातला सुद्धा एज ग्रुप काय असतो, म्हणजे साधारण 35च्या पुढचे लोक डेली सोप बघतात असं आपल्याकडे धरलं जातं, 35-40च्या पुढचे.
आणि त्याच्यापेक्षा कमी वय असलेले लोक आता वेब सिरीज बघतात, असं आपण सरसकट म्हणतो. खरं सांगायचं तर हे आकडे तसं सांगत नाहीत. पण आपल्यासारख्या घरांमध्ये जिथे घरटी हॉलमध्ये एक टेलिव्हिजन सेट असतो आणि जनरली संध्याकाळ रात्रीनंतर घरातली मोठ्या वयाची माणसं तो लावून बसलेली असतात, तिथला कंटेंट आणि त्या वेब सिरीजचा कंटेंट याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक असतो. आणि जोपर्यंत हेडफोन्स लावून आपल्याला वेब सिरीज बघाव्या लागतात तोपर्यंत आपण त्या घरात बसून बघू शकत नाही. कारण त्याची भाषा, त्याच्यामध्ये दिसणारी दृश्य ही आपण काही संपूर्ण कुटुंबासमोर बघू शकत नाही. म्हणून डेली सोप्स हे जास्त बघितले जातात. आणि जी माणसं ते डेली सोप्स बघतात ते नेसेसरीली फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर ऍक्टिव्ह नसतात. तो परत वर्ग वेगळा आहे, तो एज ग्रुप वेगळा आहे. त्याच्यामुळे फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर एखाद्या मालिकेबद्दल आलेली मतं ही आम्ही 100% ग्राह्य नाही धरू शकत. त्याला आपण असं म्हणूया की एक दिशा मिळते कदाचित, किंवा एक सरसकट मत जरी नाही म्हटलं तरी सुद्धा समाजातल्या एका हिश्श्याला हे आवडत नाहीये किंवा हे आवडतंय इतपतच आम्ही त्याला महत्व देऊ शकतो. त्यामुळे ती येणारी रिॲक्शन धरून आम्ही मालिका नाही करू शकत. बरेचदा त्यामुळे ज्याला एक ते लिटमस टेस्ट म्हणतात तसं होतं की नवीन मालिका जेव्हा सुरू होतात तेव्हा काही वेळा असं लक्षात येतं की अरे ह्याच्याबद्दल सोशल मीडियावर जनरली बरं बोललं जात आहे, किंवा ह्याच्याबद्दल सोशल मीडियामध्ये फारच काय म्हणतात ट्रोलिंग केलं जातंय किंवा मीम्स केले जात आहेत. हल्ली जे मीम्स सतत असतात ते. पण त्याच्या पलीकडे त्याहून जास्त मेकर्स म्हणून आम्हाला महत्व नाही देऊन चालत. कारण जे आमच्याकडे TRP मध्ये दिसतं ते ह्याच्यापेक्षा खूप वेगळंच असू शकतं. म्हणजे जेव्हा ते असतंच रादर म्हणजे हो, ही गोष्ट खरीच आहे. किंवा म्हणजे जे बरेचदा असं म्हटलं जातं की खूप वाईट पद्धतीने लोक बोलत असतात, तर मग ह्या मालिका का चालतात किंवा कसे लोक बघतात वगैरे. पण हे खरंच प्रमाण खूप व्यस्त आहे. म्हणजे जेवढी टीका होते तेवढी, मूळ मुद्दा काय असतो की टीका होते जेव्हा, तेव्हा एखादा प्रेक्षक असं म्हणत असतो की गेले काही एपिसोड्स यांच्याकडे असं चाललंय, म्हणजे तुम्ही गेले काही एपिसोड्स बघितलेत, याचा अर्थ ते TRP मध्ये काउंट होत आहे. त्याच्यामुळे कुठल्या तरी प्रकारची रिॲक्शन येते याचा अर्थ मालिका बघितली जाते, असा त्याचा सरळ सरळ अर्थ होतो. त्यामुळे वाईट रिॲक्शन सुद्धा येत असल्या तरी सुद्धा मालिका लोकांपर्यंत पोहोचते आहे हे त्यातून उघड होत असतं. त्यामुळे त्या आलेल्या रिॲक्शन्सवर आम्ही फार अवलंबून राहू शकत नाही. मालिका म्हणजे मी काय म्हणते, मेकर्स म्हणून किंवा चॅनलवाले म्हणून आपण असं म्हणूया. बाकी आता काय मतं, एकूणच मालिका आणि हे सगळ्याच स्तरातल्या माणसांना ते हिंदीमध्ये किंवा इंग्लिशमध्ये वाक्य आहे ना की आय एम नॉट अन आईस्क्रीम, आय कांट प्लीज एव्हरीवन. तसं मी मालिका काही व्हॅनिला आईस्क्रीम नाहीये की सरसकट सगळ्यांना आवडेलच. त्यामुळे कोणाला आवडेल कोणाला आवडणार नाही, कोणाची काही म्हणजे बऱ्यापैकी बांधेसूद असतं ते. बांधेसूद. मी काय म्हणते सांगू का, की त्याच्या मागे खूप मोठा अभ्यास असतो. म्हणजे मला असं नेहमीच वाटतं की असं जे जनरली म्हटलं जातं की लेखकांना काही कळत नाही का किंवा मेकर्सना काही कळत नाही का, रादर कसं आहे की ह्या सगळ्याच्या मागे प्रचंड मोठी एक यंत्रणा काम करत असते ज्यांचा अतिशय मिनिट टू मिनिट बारकाईने अभ्यास असतो. त्यामुळे कुणीच म्हणजे ना नमिता ना मी ना रवी, रवी म्हणजे आमचा दिग्दर्शक, आज आत्ता माझ्या डोक्यात आलं म्हणून आम्ही हे केलं असं आम्ही कुणीच काहीच करू शकत नाही. त्याच्या मागे एक प्रचंड मोठी चॅनल नावाची एक संस्था असते जी मिनिटाचा आम्हाला काहीतरी एक फीडबॅक देत असते किंवा आमच्याकडनं त्याचा हिशोब मागत असते की तुम्ही हे असं का केलं, ह्याचा परिणाम काय झाला. त्यामुळे एका माणसाच्या डोक्यात आलं म्हणून मालिकेमध्ये एखादी गोष्ट घडली असं कधीच होत नसतं. कुणाही लेखकाच्या नाही, कुणाही दिग्दर्शकाच्या नाही, कुणाही EPच्या नाही. ती संपूर्ण टीमची एक प्रोसेस असते आणि ती तशीच फॉलो केली जावी लागते. त्यामुळे कुणी एक जबाबदार त्यासाठी नसतो, कुणी एक त्याच्यासाठी दोषी नसतो आणि कुणा एकाचं त्याच्यात क्रेडिट नसतं. सगळंच आहे. कधी कधी पण पात्र अनाकलनीय वागतात. हे एवढं सगळं असून सुद्धा. म्हणजे आता आपण थोडंसं डॉक्टर अभि, अरुंधतीचा मोठा मुलगा, त्याच्या साखरपुड्याचा सोहळा रंगला, अगदी रंगला आणि म्हणजे ती एक छान म्हण आहे, देअर इज अ गॅप बिटवीन कप अँड लिप, असं झालं ते. म्हणजे अगदी हातात बोटात ती अंगठी जाणार आणि ती पडली. तर
त्यांनी एका दडपणाखाली किंवा निर्णय क्षमतेच्या अभावी तो त्या डॉक्टर अंकिताशी ॲज अ ट्रॅप, म्हणजे तो थोडक्यात ट्रॅपमध्ये फसला, तो लग्न करून आला. ह्याच्यावर काय प्रतिक्रिया होत्या? हे वाटतं असं, म्हणजे अभिचं कॅरेक्टर, अभि हा डॉक्टर आहे व्यवसायाने, त्याला एक ज्या एक चाणाक्ष ऑर्डिनरी प्रेक्षकाला जे लक्षात येईल की आत्महत्येचा प्रयत्न येतो आणि त्याच्या ज्या गोष्टी बारकाईने सुटल्यानंतर त्या ज्या, जसं ते तो पकडला की इट वॉज अ ट्रॅप, जे पकडताना लक्षात आलं ते त्याच्या आधी लक्षात येऊ नये, म्हणजे हे गमतीशीर वाटलं मला वाटलं. तर काय असतं ते पकडताना लक्षात मला कळलं. म्हणजे नंतर अभि, संजनाचा तो नवरा, हा शेखर यांनी ते केम की नाही, त्या CCTV मध्ये ते दिसतंय, शी वॉक अँड वेंट टू द हॉस्पिटल Right, हरसेल्फ, right. हे असे संदर्भ आले म्हणजे नंतर. हा हा आता हा तो एका मोक्याच्या क्षणी तो गेलेला आहे आणि असं नाहीये की त्याला त्याच्यातनं सुटका हवी आहे, बिकॉज ही वॉज व्हेरी मच विलिंग टू गेट मॅरिड टू अनघा. करेक्ट. आणि असं असताना तो मला थोडासा विरोधाभास कुठे माहिती वाटतो किंवा गमतीशीर मी म्हणते, तो डॉक्टर आहे आणि आत्ताची पिढी सुपरफास्ट आहे, म्हणजे ह्या अशा बारकुशा घटना कशा नजरअंदाज होऊ शकतात. मुळात जर अभिचं कॅरेक्टर बघितलं आपण पहिल्या एपिसोडपासनं, तर अभि डॉक्टर आहे, त्याच्या प्रोफेशनमध्ये तो परफेक्ट आहे. पण जेव्हा आपण अभिषेक देशमुख, अभि अरुंधतीचा मुलगा म्हणून जेव्हा त्याच्याकडे बघतो, त्यावेळेला आपल्याला कळतं की डे 1 पासून आपण दाखवतोय की तो स्वतःच्या मतावर किंवा स्वतःच्या निर्णयावर ठाम राहणारा मुलगा नाहीये. तो डामाडोल होतो, तो घाबरतो, तो कॉन्फिडेंट नाहीये. सतत त्याची आई त्याला सांगते की अभि असं करून चालणार नाही, तुला तुझ्यातला कॉन्फिडन्स वाढवायचा आहे, तुला स्ट्रॉंग राहायचं आहे, तुला तुझे निर्णय घेता आले पाहिजेत. आणि मला वाटतं की तो ओव्हर इमोशनल आहे, ओव्हर सेन्सिटिव्ह आहे. सो प्रोफेशन वाईज एखादा माणूस अत्यंत परफेक्ट आहे, पण ज्या वेळेला इमोशन्सची गोष्ट येते, अंकितावरच्या प्रेमाची गोष्ट येते, त्यावेळेला तो धावत गेला. जेव्हा त्याला कळलं की अरे माझ्यामुळे कोणीतरी मुलगी, शी इज ट्राईंग टू कमिट अ सुसाईड, त्यावेळेला त्याला सहन नाही झालं, त्याने नाही बघितलं आजूबाजूला काही आणि तो तिकडे धावत गेला. म्हणजे मे बी तो प्रत्येक वेळी, आपण प्रत्येक एपिसोडमध्ये त्याच्यानंतर हे दाखवत गेलो की तो म्हणतो की माझ्या लक्षातच नाही आल्या या गोष्टी. मला सगळ्यात महत्त्वाचं काय वाटलं की तिचा प्राण वाचवणं. माझ्या त्या क्षणी हे होतं की माझ्यामुळे आज तिचा जीव जातोय आणि तो जाता कामा नये, त्यामुळे मी सगळं मान्य केलं. ती ज्या पद्धतीने रडत होती, तिची आई ज्या पद्धतीने हातपाया पडत होती, मला सहन नाही झालं. सो मला असं वाटतं की अभिचं कॅरेक्टरच आपण तसं दाखवलंय, की ज्यामुळे इवन यश त्याला म्हणतो, त्याचा धाकटा भाऊ त्याला म्हणतो की अभि, अरे या साध्या गोष्टी आहेत त्या तुला कळल्या नाही, नाही. थोडंसं म्हणजे आता सगळी माणसं त्या सोहळ्याला जमली आहेत आणि युजली माहितीये, आता आपण म्हटलं की बंगाली सेन्सिबिलिटीज आणि आपल्या घरात एक साधा, म्हणजे हा मी अगदी तर्कसंगत म्हणून जे मला वाटतंय ते मी सांगते की लग्न कार्याच्या दिवशी वगैरे आपण एकट्या नियोजित वर वधूला जाऊ देण्याची अशी आपली प्रथा नाही. म्हणजे समबडी हॅज टू अकंपनी. मी चाललो आणि मी गेलो आणि मी पोचलो आणि मी लग्न करून आलो, हा जो घटनाक्रम आहे. पण मी तुम्हाला सांगू का, तो एक ड्रामा आहे. म्हणजे तो ड्रामा बघायलाच तर लोक येतात ना. त्यांनी मला वाटतं हायेस्ट TRP मला त्या एपिसोडला होता, कारण अभि आता लग्न करून येणार की अभि त्या अंकिताला तिथेच ठेवून येणार, अनघाचं काय होणार हे बघायला ऑडियन्स आलं. सो मला वाटतं ऑनेस्टली स्पीकिंग, टेलिव्हिजनमध्ये ह्या गोष्टीत अनेकदा लिबर्टी घेतली जाते आणि आम्ही ती घेतो, कारण लोकांना सुद्धा ती आवडते. म्हणजे ऑडियन्सना सुद्धा हा तर्क तुम्ही विचारताय म्हणून. अदरवाईज येस, अनेक जणांनी हा विचारला असेल, पण तुम्ही पण बघितलात ना एपिसोड, ऑफकोर्स ती क्युरिओसिटी असते, राईट. सो मला असं वाटतं हा ड्रामा फार अपेक्षित असतो, हा गरजेचा असतो. जर तुम्ही म्हणालात तसं, मी बेंगॉली सेन्सिबिलिटीज प्रमाणे जर हे सगळं खूप लॉजिकली केलं असतं ना, तर त्यातनं काहीही ड्रामा झाला नसता. लोकांनीच स्वतः म्हटलं असतं माहिती आहे मला काय होणार आहे पुढे, आम्ही कशाला बघू, आम्ही अजून 4 दिवसांनी बघू, मग तो येणार, आम्हाला माहिती आहे. See, this is called सो म्हणजे television ह्याला writing. आपण धक्का तंत्र म्हणायचं. एक्झॅक्टली, दिस इज कॉल्ड अ टेलिव्हिजन रायटिंग, जिथे तुम्ही जितकं लॉजिक देता येईल तितकं. आय एम नॉट सेईंग की पूर्णपणे लॉजिकली आपण हे करू शकतो. जितकं लॉजिक देता येईल तितकं लॉजिक देऊन तुम्ही लोकांना एक एक ट्विस्ट देत राहता आणि ते ट्विस्ट खूप अनपेक्षित असणं गरजेचं आहे. म्हणजे खूप प्रेडिक्टेबल ट्विस्ट
आले ना की मग लोकांना ते कळतं. सी ऑडियन्स इज व्हेरी स्मार्ट, व्ह्युअर्स आर व्हेरी स्मार्ट. त्यांनाही हे नक्की माहिती आहे फोन आला म्हणजे हा गेला आणि आता येणार अंकिताबरोबर लग्न. पण तो कसा गेला, ती प्रोसेस जी आहे ना त्याच्यासाठी व्ह्युअर्स टेलिव्हिजन बघतात किंवा ती मालिका बघतात. सो येस, आम्हाला बरेच तुम्ही जसे विचारले तसे अनेक प्रश्न आले, पण आम्ही त्याचं उत्तरही वेळोवेळी, मला असं वाटतं जे जे प्रश्न व्ह्युअर्सच्या मनात असतात ना त्याचीच उत्तरं आम्ही आमच्या प्रत्येक मालिकेतनं आणि संवादातनं देत असतो. दॅट इज द इझी वे. लोकांनाही हे पुढे पुढे कळत जातं. आणि अनेकदा असं होतं की ऑडियन्स व्ह्युअर्स ते तेवढाच एपिसोड बघून प्रश्न विचारतात. म्हणजे पुढे अरे थांबा, आहे ना पुढे, होईल ना पुढे, त्याचं एक्सप्लेनेशन मिळेल ना तुम्हाला. सो ऑफकोर्स आम्ही प्रत्येक वेळी त्याचं एक जस्टिफिकेशन, त्याचं एक एक्सप्लेनेशन देत असतो पुढे जाऊन त्या त्या शो, त्या त्या एपिसोड. म्हणजे ह्यालाच एक पुस्ती म्हणून बेसिकली काय आहे की आपण ना जर प्रत्येक गोष्ट आपल्या दैनंदिन आयुष्यात जशी चालली आहे तशीच्या तशी दाखवायला लागलो तर का बघतील ती लोक. म्हणजे आपलं सगळ्यांचं रोजचं आयुष्य हे बऱ्यापैकी कंटाळवाणं असतं, त्याच्यात काहीच घडत नसतं. तेच आपण मालिकेत जसंच्या तसं जर दाखवायला लागलो तर लोक का म्हणून ते बघतील. त्याला आपल्याला काहीतरी एक 10% ड्रामा हा द्यावा लागतो ज्याच्यासाठी ते बघतात. आता तुम्ही तो कशा पद्धतीने देता किंवा तुम्ही कशाला ड्रामा म्हणता ह्या दोन वेगळ्या गोष्टी झाल्या. म्हणजे काय पायरीवरनं तेल सांडलं आणि एखादी बाई पडली हा ड्रामा बघायला तुम्हाला आवडतो का तुम्हाला घरातल्या काहीतरी छोट्या छोट्या पण ड्रामॅटिक गोष्टी बघायला आवडतात. हा इंडिव्हिज्युअल चॉईस आहे. पण ड्रामा हा मालिकेमध्ये द्यावाच लागतो आपल्याला, त्याला काही पर्याय नसतो. आणि ह्या पर्टिक्युलरली घटनेच्या बाबतीत असं आहे की जर आपण बरेचदा असंही होतं जेव्हा हा अभि अनघा वगैरे सगळा हे सुरू झाला तेव्हा आम्ही जस्ट या पॅन्डेमिकच्या मुळे सिल्वासाला शिफ्ट झालो होतो आणि संपूर्ण टेलिव्हिजन यंत्रणा ही कम्प्लिटली हादरलेली आणि हललेली होती. कुणालाही काहीही कळत नव्हतं की आपण मुळात इथे जे आम्ही सगळे सिल्वासाला शिफ्ट झालो होतो आणि सिल्वासाला शूटिंग सुरू झालं होतं, इथे आपण 4 दिवस राहणार आहोत का 4 महिने राहणार आहोत याचा कुणालाही काहीही अंदाज नव्हता. म्हणजे एवढी डिफिकल्ट सिच्युएशन टेलिव्हिजनच्या इतिहासामध्ये माझ्या मते फार कमी लोकांवर आली असेल. म्हणजे या काळातल्या सगळ्याच मालिकांच्या बाबतीत मी म्हणते. जेव्हा आम्ही ह्या गोष्टीचा विचार करत होतो तेव्हा आम्हाला प्रामाणिकपणे असं वाटत होतं की आत्ता आपल्याला इथे असं काहीतरी घडवणं गरजेचं आहे जे पुढच्या महिन्याभरासाठी आपल्याला काहीतरी फुटेज देऊ शकेल किंवा आपल्या गोष्टीमध्ये आपल्याला काहीतरी ज्याला मीठ म्हणतात ते देऊ शकेल. नाहीतर त्या एका घरामध्ये आपण नाचगाणी आणि गोडगोड गोडगोड सीन्स किती करणार किंवा किती केले तर लोक ते तेवढ्याच आनंदाने बघतील. साधं आहे ना, तुम्ही एक दिवस बघाल दुसऱ्या दिवशी तुम्हाला असं वाटेल की अरे इथे काहीच घडत नाहीये. जे काहीतरी घडवत राहण्याशिवाय आमच्याकडे पर्याय नव्हता. त्यामुळे त्या सगळ्या काळामध्ये फॉर दॅट मॅटर मला असं खरंच प्रामाणिकपणे वाटतं की त्या सगळ्या काळात ज्या ज्या मालिकांनी जे जे काही काही घडवून आणलं ना ते सगळे विनर्स आहेत अक्षरशः. कारण एवढा स्ट्रेस आणि एवढी ॲडव्हर्स सिच्युएशन टेलिव्हिजनच्या इतिहासात खरंच कुठल्या मालिकांना कधी आली नसेल जेवढी या मधल्या सगळ्या काळात आली. त्यामुळे मला असं वाटतं की फॉर दॅट मॅटर हे सगळं लोकांनी बघितलं, त्याच्याविषयी काहीतरी त्यांचं मत होतं. खूप आम्हाला वेडेवाकडे अतिशय घाणेरडे मेसेजेस यायचे, घाणेरड्या भाषेत लोक बोलायचे. म्हणजे चॅनलच्या लेवलवरती सुद्धा दखल घ्यावी लागली होती इतक्या वाईट पद्धतीने. आम्हाला दोघींना तर खूपच, म्हणजे 900 DMs ते इंस्टाग्रामवर वगैरे असे आम्हाला मेसेजेस होते. कारण पण मग आम्ही असं म्हणत होतो की याचं कारण लोक तेवढे इन्व्हॉल्ड आहेत किंवा लोकांना एका विशिष्ट पद्धतीने गेलेली ही मालिका बघायची आहे, त्याच्यात त्यांना अशा प्रकारचा ड्रामा आवडत नाहीये. ठीक आहे, हरकत नाहीये, ह्यातून आपण पुढे काय करू शकतो. पण ही अशी परिस्थिती येऊ शकते जी कुणालाच माहिती नसतं ना. म्हणजे सिरियल सुरू करताना आम्हाला कुणालाच माहिती नव्हतं हे असं काहीतरी होणार आहे. त्यामुळे ह्या परिस्थितीतनं मार्ग काढतच डेली सोप्सना पुढे जावं लागतं. याच्याशीच थोडंसं आणखीन एक गंमत मी पुढे वाढवते. याच हॉलमध्ये काही वर्षापूर्वीचा प्रसंग आहे. भक्ती बर्वे इनामदार यांना पुरस्कार प्रदान सोहळा होता. त्यात बोलताना भक्तिताईंनी एक प्रसंग सांगितला होता की बहिणाबाईंमध्ये त्यांनी काम केलेलं आणि ते काम बघून सुनीताबाई देशपांड्यांनी त्यांना फोन केलेला की किती सुंदर काम केलंयस तू भक्ती. तेव्हा सुनीताबाई त्यांना म्हणल्या, पण भक्ती ती तव्यावर भाकर टाकल्यानंतर त्याच्यावर तू पाण्याचा हात फिरवला नाहीस. आता मी का हे सांगते ह्याचं कारण मी नंतर सांगते.
भक्तिताईंची त्याच्यावरची कमेंट अशी होती की त्या एका वाक्याने भूमिकेत समरसून जाताना सुद्धा वास्तवाचं भान कसं ठेवायचं हे मला शिकवून गेला तो प्रसंग. आता तुम्ही आत्ता सांगितलं की काही गोष्टी ह्या करोनाने सगळ्यांनाच आपल्याला एक अभूतपूर्व असं भविष्य देऊ केलेलं आहे, ज्याचं अजूनही आपण गणित मांडू शकलेलो नाही आहोत नीट. पुढे काय होणार आणि तेव्हा ती जी अवेलेबिलिटी होती आणि त्याच्यात तुम्ही काय करू शकलात हा एक वेगळा भाग झाला. अशा या करोना आणि लॉकडाऊनच्या ह्याच्यात म्हणजे आता युजली आता आपण बघितलं मागच्या वेळेला देशमुखांकडे अजूनही गणपतीचं विसर्जन होत आहे. सो सगळे सण समारंभ सोहळे जसे आपण प्रत्यक्ष आयुष्यात आपण करतोय तसे देशमुखांच्या घरी साजरे होत आहेत. असं असताना करोना आणि लॉकडाऊनची ही पार्श्वभूमी विमल, अप्पा, अरुंधती, अभि, यश एकूणच सगळ्या पात्रांच्या संवादातून येते अधूनमधून. ती विमल म्हणते काय गो कसं म्हणजे काय मी करू आणि हे माझं असं सगळं झालंय. पण कुठलंही पात्र अलीकडे बाहेरून येताना मास्क लावून आलेलं तर कधीच दाखवलं नाही. हा एक गमतीशीर भाग आहे. पण काय म्हणजे ह्याच्या मागची म्हणजे कुठल्या मी फक्त आई कुठे काय करते ह्याच्याबद्दलही म्हणत नाही. एक 2-4 मालिका हँडफुल मी पटकन उचलल्या. सगळीकडे करोनानी यच्चयावत जगाला ग्रासलेलं आहे. असं असताना वास्तववादी जर गणपती घरी येतोय तर बाहेरून घरी येताना मास्क का नाही येते? पण बाहेरून घरी आलेल्या प्रत्येक माणसाला आपण हात धुवायला लावतो मालिकेमध्ये. बाहेरून आलेल्या प्रत्येक माणसाला आपण आधी हात जाऊन हातपाय धु असं म्हणायलाच लावतो. ओके. कारण काय होतं ते त्या मास्कचा जोपर्यंत निर्बंध होतोय तोपर्यंत आम्ही ते पाळत होतो. पण मास्क हा शूटिंगच्या दरम्यान हा त्रासदायक होऊ शकतो. कारण मेकअप पासून प्रत्येक गोष्टीवर त्याचा परिणाम होतो. घाम येतो आर्टिस्टना आणि तो कॅरी करणं डिफिकल्ट असतं. म्हणून त्याचा पण जोपर्यंत चॅनलकडनं त्याच्याबद्दल स्ट्रिक्ट निर्बंध होते तोपर्यंत आम्ही ते स्ट्रिक्टली फॉलो करत होतो. फॉर दॅट मॅटर शूटिंगच्या ठिकाणी अजूनही आमच्याकडे खूप व्यवस्थित काळजी घेतली जाते. पण ह्याचाच संदर्भ लक्षात घेऊन म्हणजे निखिल सुद्धा घरी आला तेव्हा अभि पहिल्यांदा त्याला आतमध्ये घेऊन गेला की तू हात धुवायला चल. म्हणजे हे आमच्या बाजूनी जे त्यातल्या त्यात करणं शक्य आहे ते आम्ही करत असतो. आईविषयीची सार्वत्रिक भावना, कारण आई हा इतका जबरदस्त ज्याला म्हणता येईल असा विषय आहे की तो म्हणजे कोणाच्याच आयुष्यातनं सुटलेला नाही, जन्माला आलेल्या प्रत्येकाच्या आयुष्यात. सो ही जी सार्वत्रिक भावना एखाद्या पर्टिक्युलर पात्रातून जेव्हा अभिव्यक्त होते, हे या मालिकेच्या यशाचं गमक आहे. काय आहे म्हणजे तुम्हाला काय वाटतं? दोघींनीही सांगणं. नाही, मला असं वाटतं की काही बेसिक भावना किंवा काही नाती ही युनिव्हर्सल असतात. म्हणजे जगात कुठेही तुम्ही गेलात तरी सुद्धा आईला असलेलं महत्त्व किंवा आईची आणि मुलांची असलेली अटॅचमेंट, आईचं घरातलं स्थान हे साधारण आपल्याला सारखंच बघायला मिळतं. कुठल्याही संस्कृतीत कुठल्याही काळात आईला असलेलं महत्त्व हे आपण अमान्य करून पुढे जाऊच शकत नाही. सो तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे मूळ मुद्दा ह्याच्यातला किंवा जेव्हा आम्ही सुद्धा सुरुवातीला हे काही एपिसोड्स बघितले होते तेव्हा हेच लक्षात आलं होतं की ह्याबद्दल बोलण्यासारखं किंवा करण्यासारखं खूप आहे. बरं, त्यात ती आई अशी आहे की जी वर्षानुवर्ष घराबाहेर न पडलेली आहे. म्हणजे ती पूर्णपणे गृहिणी, घरात राहिलेली आई आहे आणि जिच्याविषयी एक घरच्यांचाच दृष्टिकोन असा आहे की ह्याच्या पलीकडे ही बाई काहीच करू शकत नाही फारसं. म्हणजे शी इज बॉर्न टू बी अ मदर, दॅट्स इट. सो तो आणि मग नातेसंबंध म्हणजे त्या बाईच्या घरातल्या सगळ्यांबरोबर असणारी नाती ही सुद्धा कमी जास्त प्रमाणात युनिव्हर्सलच आहेत. प्रत्येक संस्कृतीमध्ये जर आपण अगदी परदेशातल्या सुद्धा अनेक फिल्म्स बघितल्या किंवा आपल्याला तिथे गेल्यानंतर सुद्धा तिथे सुद्धा घरात राहून रादर तिथे तर मेड्स वगैरे अशीही काही पद्धत नसते. बायकांना घरी कामं करावी लागतात सगळी. सो डेफिनेटली हा मुद्दा त्याच्यातला महत्त्वाचा होताच की एक अतिशय युनिव्हर्सल असं कॅरेक्टर आपण मांडण्याचा प्रयत्न करतो आहोत, ज्याला तो अपील आहे. म्हणजे त्याला ते युनिव्हर्सल अपील आहे. त्यामुळे निश्चितच खूप जास्त कंगोरे त्या गोष्टीला मिळू शकले असं मला वाटतंय. आणि बाकी यशाचं गमक परत मी म्हटलं तसं कुठल्याच एका गोष्टीला आपण नाही देऊ शकत. म्हणजे क्रेडिट त्याचं ती संपूर्ण टीम, म्हणजे तुम्ही कितीही उत्कृष्ट लेखन करा, ते योग्य पद्धतीने दाखवणारा दिग्दर्शक नसेल तर त्याचा काही उपयोग होत नाही.
आपण कितीही उत्तम मेकर्स म्हणून मांडणी करण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा प्रेक्षकांना जर त्या व्यक्तिरेखा बघायला आवडल्या नाहीत तर त्याचा काही उपयोग होत नाही. हे सगळं ह्या क्षेत्राचंच रादर असं आहे की हे सगळेच एकमेकांवर एवढे अवलंबून असतात ना की तुम्ही कुठलाही एक फॅक्टर त्याच्यातला बाजूला काढून ती मालिका यशस्वी झाली असं म्हणूच शकत नाही. त्यामुळे ह्या मालिकेचं यश जर काही असेल किंवा लोकांना काही जर आवडलं असेल तर त्याची जमलेली भट्टी एवढंच आहे. कारण अगदी प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर नमिता काय किंवा मी काय, आम्ही अनेक ठिकाणी अनेक गोष्टी लिहिल्या असतील किंवा आमच्या कलाकारांनी अनेक मालिकांमधनं कामं केली असतील, आमच्या दिग्दर्शकांनी याआधी अनेक मालिका दिग्दर्शित केल्या आहेत. पण या मालिकेमध्ये ते सगळं जसं जुळून आलंय किंवा जमून आलंय तसं कमी वेळा ते जमून किंवा जुळून येतं. त्यामुळे यश म्हणाल तर त्याची जमलेली भट्टी एवढंच मला म्हणावं असं वाटतं.